काल मुंबईच्या उल्हासनगर परिसरात झालेल्या घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे सध्या बोलतात, थेट जातोय। राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे। कॅबिनेटमध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे आणि रस्त्यावर नाही, तुमच्या चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली। करेक्ट? पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही घटना, तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे, हे महाराष्ट्र आहे, हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवॉर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे। मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे। मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय। जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी, कोणीही तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। काही आमदारांनीच आरोप केलाय, मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव ठाण्यामध्ये धुमाकूळ घालत आहेत, त्यानंतर गुंडा राज सुरू केलाय आणि पोलीस स्टेशन स्थानकामध्येच आमदाराच्या चिरंजीवाला मारहाण करण्यात आली, त्यावेळेस त्यांनी फायरिंग केली असं त्यांचं म्हणणं। काही कारण असू दे, फायरिंग करायचा अधिकार आहे, फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती नाही तर काय, यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते, तिथे सर्वसामान्य माणसं असतात, पोलीस स्टेशन आहे, हे गुंडा राज नाही तर काय चाललंय। आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत, राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी। याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, महाराष्ट्र भरडला जातोय, काही नियंत्रण नाहीये, क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि मी हे पार्लमेंटमध्ये 100% बोलणार आहे। संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी, पण मी रेस करणार आणि 100% मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे। मी आजच ट्विट करणार आहे त्यांना। सत्तेतली भांडणं आता रस्त्यावरती येतात असं वाटतंय का गोळीबाराच्या माध्यमातून? आता गोळीबार हो, आम्ही तर बंदुकीच्याच विरोधात आहोत, आमचा बंदुकीचा दूर दूर तक संबंध नाही। बंदूक कुठे, बॉर्डरवर असते, आपल्या जवानांकडे असते, अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते, पोलिसाकडे असते, त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत। वर्दीला सॅल्यूट करतो, लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचं, त्याला पोलीस व्हायचं असेल, एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो। बेस्ट पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं माहेर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळवून देईल तर आपला हा पोलीस मिळेल। लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात या राज्यामध्ये की मामा आहे, आपल्या अधिकाराचा आहे तो। अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिम्मतच कशी होते एखाद्या आमदाराची, ही सत्तेची मस्ती नाही तर काय। गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी, त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आत्ता ट्विट करणार आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे। आमदारावरती काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? आता जी भाजपचे आमदार आहेत कुठले का, अहो असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असला तर काही नाही केलं तरी कारवाई? बॉस, ही लोकशाही अजून तरी दडपशाही नाहीये, त्यांना वाटतं दडपशाही आहे, पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काही करावं, उद्या तुम्हाला आणि मला गोळी मारेल, मग त्याला काय हार घालणार आहोत आपण? तुम्ही बघताय काय झालं, मध्ये आपलीच एक भगिनी जिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने, एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं, परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना आत। नियम आहे, देश नियम कायद्याने चालतो, सत्तेच्या मस्तीने नाही चालत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेले होते, भाजपचे राष्ट्राध्यक्ष JP नड्डांची भेट घेतलेली होती, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार सुद्धा ते देण्याच्या तयारीमध्ये आहे। सातत्यानं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत, असं वाटतंय की महाराष्ट्रावरचं त्यांचं नियंत्रण जे आहे ते दुसऱ्या भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे।
सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा, त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलीस स्टेशनमध्ये. हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे. मला एकदा आठवतं, मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंडमध्ये आणि त्यांना क्लीन चिट द्यायचं पाप ह्याच सरकारने केलं होतं. आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एकामेके गँग वॉर नाही तर काय हो, ही गँग वॉर आहे. जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात व्हायला लागले. हे आपापसात आलंय, उद्या तुम्हाला आणि मला गोळ्या मारतील हे लोक. अमित शहानी काय कारवाई करावी असं वाटतं? अमित शाह एक तर हा स्टेट सब्जेक्ट आहे. स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचं अपयश आहे. त्याच्यामुळे आम्ही कुणाकडे जाणार? शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना. आणि मग राज्य कोण चालवते? नाहीतरी अदृश्य शक्तीच चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात. मग अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही. पण जर महाराष्ट्रातच एवढा गुंडा राज चालला असेल तर आम्ही जायचा कुणाकडे? मी लोकप्रतिनिधी आहे, मला दिल्लीला निवडून पाठवलं आहे, मी दिल्लीला बोलणार आहे. हा विषय अतिशय गंभीर विषय आहे, राजकीय विषय नाही. याच्यात राजकारण आणू नका. पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्तीने वागत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घेतलीच पाहिजे. आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही. अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची. पोलीस स्टेशनमध्ये पीआय समोरच ही घटना होते, मात्र त्या पीआयने तिथे ॲक्शन घेतली पाहिजे नव्हती किंवा त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे होती असं वाटतं? माझं म्हणणं आहे याची एक डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे, पारदर्शकपणे झाली आहे. हा गुंडा राज आहे, सत्तेची मस्ती आहे आणि या सरकारमध्ये गँग वॉर चाललेला आहे. हा माझा आरोप आहे, स्पष्ट आरोप. याच्या अगोदर पण बऱ्याचशा घटना घडल्या, मात्र त्यात कुठलं म्हणजे पुण्याचं ललित पाटील प्रकरण असेल ते पण अजून पूर्ण झालं नाही. आता ही घटना घडते आणि याच्या अगोदर तुम्हीच कोयता गँगच्या विरोधात खरं तर कोयता गँग तर आहेच ना प्रॉब्लेम. मला महिला भेटतात नऱ्यासारख्या ठिकाणी. आम्ही एक 10 दिवसापूर्वी गेलो होतो, तिथे महिला मला कंप्लेंट करून नऱ्यातल्या सोसायटीत सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात, दारू पितात आणि आमचे दरवाजे वाजवत बसतात. मी स्वतः बोलले, आठवतं? सुविधा अंगणमध्ये स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते. मी स्वतः ट्विट पण केलं आणि मी ट्विट एवढ्यासाठीच करते की अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शकपणा राहतो. म्हणजे लोकांनी राज्यामध्ये आम्हाला अभिमान वाटायचा. अहो हे आर पाटलांचं राज्य आहे. आबा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते प्रत्येक महिलेला मुलीला आश्वासन द्यायचे, बिंदास महाराष्ट्रात फिरा. आणि आम्हालाही रात्री फिरताना कधी भीती वाटली नाही, कारण का आम्हाला माहिती होतं की पोलीस यंत्रणा या राज्यातली देशातली सगळ्यात उत्तम आहे. आणि अशा ठिकाणी हे फेलियर पोलिसांचं नाही, हे फेलियर या राज्याच्या गृहमंत्री आणि 105 आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचं आहे. कारण काही सगळे सत्तेची त्यांची जी मस्ती आहे, त्यांना वाटतं आम्ही सत्तेत आहोत, काही करू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर कारवाई करतील असं वाटतं? आता त्यांनी त्या राज्याच्या प्रमुखांनी केली पाहिजे, कोण कुणावर नाही. ती वैयक्तिक कुणावर आमची टीका नाही आहे. ज्याच्या तुम्ही घरं फोडा, तुम्ही पक्ष फोडा, हे करून एवढं 200 आमदारांचं सरकार, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार केलं ना, ते खोके जरा बाजूला ठेवा आणि बघा काय चाललंय या गुंडाराजमध्ये. आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही. भयानक परिस्थिती आहे राज्यात. त्याच्यामुळे राऊत साहेब जेव्हा म्हणतात ना कॅबिनेटमध्ये गँग वॉर चालली आहे, ती कॅबिनेटमधली गँग वॉर आज रस्त्यावर नाही, पोलीस स्टेशनवर. म्हणजे यांना कुणाचीच भीती राहिली नाही, पोलिसाची पण भीती नाही. कॅमेरा समोर एक गोळ्या घालतात. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे बघा त्यांना की इसको सोखून माफ आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही अल्पवयीन मुलीवरती काल बलात्कार झालेला आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड असेल, आळंदी परिसर असेल, या परिसरामध्ये बलात्काराच्या घटना आहेत त्या वाढताना दिसतात. तुम्ही डेटा बघा. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात या राज्यात क्राईम वाढतो. मागच्याही गेलात, हे मी नाही म्हणत, तुमच्या चॅनलवर ते मागचेच गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे. मी म्हणत नाहीये, चॅनल्स म्हणायचे. आणि आता कालचं तर भयानक आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यांना लाजवणारी गोष्ट केली आहे. हिंमतच कशी होते यांची पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करायची? काय स्वतःचा समजतात ते? गुंडा राज तुमच्यासाठी असेल, आमच्यासारखे लोक आहेत अजून, जे स्वाभिमानी मराठी लोक आहोत आम्ही. आणि जर चुकीचं काम झालं आणि सरकार त्यांना काही शिक्षा करणार असेल तर आम्ही त्याच्या विरोधात लढू. कारण का शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हे गुंडागर्दी नाही चलेगा यहाँ. ताई, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे सध्या. सांगलीच्या जागावर महाविकास आघाडीमध्ये पण त्या जागेचा काय फॉर्म्युला ठरला आहे का सांगलीच्या? कारण 2 पाटलांमध्ये त्या ठिकाणी तर महाविकास आघाडी चर्चा जेव्हा सीट्समध्ये होते तेव्हा होईलच, मार्ग निघेल पुढच्या 1-2 दिवसातच. काय फार काय अडचण नाही. महाविकास आघाडीची चर्चा
अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. प्रकाश आंबेडकर कुठं असतील त्याच्यामध्ये? प्रकाशजी या राज्याचेच नाही देशाचे खूप मोठे नेते आहेत आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये यावं, आम्हाला महाराष्ट्रातही मार्गदर्शन करावं, दिल्लीलाही मार्गदर्शन करावं. कारण आज हा देशामध्ये जो गुंडा राज चाललाय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा देश संविधानानेच चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रकाशजींचं मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि आमची इच्छाच आहे की त्यांनी आमचे फक्त महाराष्ट्रातले मार्गदर्शक नाही पण दिल्लीतलेही मार्गदर्शक व्हावं पार्लमेंटमध्ये. इंडिया आघाडीचं कधी महाविकास आघाडी होऊन नाही देणार, असं त्यांनी काल वक्तव्य केलं. नाही, त्यांना हे बघा ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी बोलतायत त्याचं मी स्वागत करते, कारण का ते मन मोकळं करतायत, चांगली गोष्ट आहे. इंडिया आघाडीत बिघाडी होते असं तुम्ही मानताय का? कारण त्यांचं वक्तव्य जो ते मुक्त होतं, कारण बरेच पक्ष इंडिया आघाडीतनं बाहेर पडले. बरेच पक्ष नाही पडले हो, एकच पक्ष पडले. प्रत्येक राज्याचं कॉम्बिनेशन हे वेगळं आहे. इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. ही दडपशाही नाही आहे की वन साईज फिट्स ऑल. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंना जे आश्वासन दिलेलं होतं, मनोज जरांगेंनी गुलाल सुद्धा उधळला, पण आता ते परत म्हणतात की मी 10 तारखेपासून परत आमरण उपोषणाला बसणार आहे. राज ठाकरे असं म्हणतात की जर गुलाल उधळलेला होता तर तो विजय नेमका कशाचा होता? राज्य सरकारकडून जे मराठा आरक्षणासंदर्भात सांगितलं आलेलं होतं, मनोज जरांगेंची फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतं सरकार? एकतर कोण काय बोललं हे मला माहिती नाही. मी कालच रात्री उशिरा दिल्लीवरनं आले. पण एक तुम्हाला सांगते, मी कालही पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोलले आणि आज पुण्यात ऑन रेकॉर्ड बोलते. कन्सिस्टंट आमची लाईन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध आहेत. कुठलंही सरकार जेव्हा प्रस्ताव आणेल, आज त्यांचा आहे उद्या आमचा असेल, तर जो कोणी प्रस्ताव आणेल त्याला पूर्ण ताकदीने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जे कोणी आणेल त्या प्रस्तावाला पूर्ण ताकदीने आम्ही मतदान करू. शिवसेनेचेच एक आमदार छगन भुजबळांचा राजीनामा मागतात किंवा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना काढून टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातून असं वक्तव्य केलंय त्यांनी. कमरेखाली लाद घालून त्यांना हाकलून दिलं पाहिजे अशी एक मला असं वाटतं भुजबळ साहेब हे या राज्याचे, देशाचे अतिशय मोठे कर्तृत्ववान नेते आहेत. संघर्षातून त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य उभं केलेलं आहे. मी फार जवळून त्यांचं आयुष्य पाहिलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात खूप उतार चढाव आलेले आहेत आणि ते माझ्या वडिलांच्या जवळपास त्या वयाचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने सुसंस्कृत मराठी माणसांनी ज्यांच्यावर चांगले संस्कार झाले यांनी सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांचा मान सन्मान करावा. भुजबळ साहेबी वयानी आणि कर्तृत्वानी मोठे आहेत. त्याच्यामुळे आज त्यांच्याबद्दल कोणीतरी बोलत असेल त्याबद्दल त्यांना दुःख झालं असं तेही अर्थातच तुमच्याच कोणाच्या तरी चॅनलवर काल सकाळी मी पाहिलं. त्यामुळे आज जे राऊत साहेब बोलतात ते खरं आहे. ही गँग वॉरच आहे. ज्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा अपमान कॅबिनेटमध्ये होतो, बाहेर होतो, पोलीस स्टेशनला गोळीबार होतोय, मला विचाराल तर या सरकारमध्ये राहायची नैतिकताच राहिली नाही. मला असं वाटतं केंद्र सरकारने ह्या सरकारला बरखास्त केलं पाहिजे, ही माझी आजची मागणी आहे. अंजली दमानी असं म्हणतात की छगन भुजबळ भाजपमध्ये जातील आणि भाजपला पुन्हा ओबीसी चेहरा म्हणून निवडायचं आहे. काल त्यांचं ट्विट आलं, त्याच्यावरती बरीच चर्चा काल दिवसभर होताना पाहायला मिळाली. खरंच असं वाटतं छगन भुजबळ आता अजितदादांसोबत आहेत, भविष्यामध्ये ते भाजपसोबत जातील? ते नाही बाबा मला माहिती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच लोकांना विचारायला लागेल. गृहमंत्री काल असं म्हटलं की अंजली दमानी तुमच्या संपर्कात आहे. माझ्या मी लोकप्रतिनिधी आहे. मी सगळ्यांच्याच संपर्कात असते आणि मी हुड घालून वगैरे कोणाला भेटत नाही. मी ओपनली सगळ्यांना भेटते. माझ्या आयुष्यात ब्लॅक अँड व्हाईट, ग्रे, आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट आहे, ग्रे नाही आहे. त्याच्यामुळे मी रात्री हुड घालून लोकांना भेटायला जात नाही. मी ओपनली भेटते सगळ्यांना आणि मी जे करते ते खूप हॅपीली पारदर्शकपणे मी सोशल मीडियामध्ये फेसबुकमध्ये टाकते. ताई, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये ईडीच्या जे काही कारवाई होत आहेत त्या खरं तर वाढण्याची शक्यता आहे आणि अनेक जणांना भाजप आपल्यासोबत घेण्याची तयारीत आहे असंही दिसतंय. जे आता सध्या काही कारवाई सुरू आहे त्याबाबत मी कालच पार्लमेंटमध्ये ह्याच्याबद्दल बोललेले आहे फ्लोअर ऑफ द हाऊसवर की आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. मला पुन्हा वाटेल मी राऊत साहेबांबद्दल बोलते, पण राऊत साहेब म्हटलेल्या गोष्टी कशा खऱ्या होतात बघा. राऊत साहेब काय म्हणतात की तुम्ही एजन्सीज बाजूला ठेवा आणि इलेक्शन लढा. तुमच्याकडे गँगवॉर चालली आहे तुमच्या कॅबिनेटमध्ये. आता ती गँगवॉर रस्त्यावरच आली आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर उघड्या डोळ्यांनी या महाराष्ट्राने पाहिले. एवढ्या वेदना होतात. आम्ही विरोधक म्हणून नाही, पण आम्ही पण मराठी माणसं आहोत. आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान आहे.
त्याच्यामुळे ज्या घटना आणि एक गलिच्छ राजकारण जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केले अतिशय दुर्दैवी आहे. शेवटी मायबाप जनता ठरू दे ना कुणाला यायचं. जो करेल त्यांनी करावं ना, त्यांनी सत्तावर हवी, लोकांची सेवा करावी. आम्ही कुठे नाही म्हणतोय, चांगल्याला चांगलं म्हणावं. अटल सेतू चांगली गोष्ट आहे, पण एकीकडे अटल सेतू करून जर समोर रक्तपात होणार असेल आणि गुंडागर्दी होणार असेल तर काय उपयोग त्याचा. घरातून बाहेर पडताना आता महिला 10 वेळा विचार करतात की अरे कोयता गँग आहे, क्राईम वाढलेला आहे. तुमच्या आणि माझ्या पुण्यात पण क्राईम वाढला आहे. आणि आय एम गोईंग बाय डेटा. मी उगाच गृहमंत्र्यांवर आरोप करत नाही, मी डेटा वाईज आरोप करते आणि या सरकारवर करते. आणि या सरकारमध्ये जर अशा गोष्टी होणार असतील तर मला विचाराल तर या सरकारला नैतिक अधिकारच राहिलेला नाही सत्तेमध्ये राहील. लोकसभेच्या अगोदर काय उलाढाली होण्याची शक्यता आहे अशा काय तर अशात जर गँगवॉर राहिल्या तर काय होईल देवालाच ठाऊक. हे टीव्ही सिरियल करून ठेवलंय राज्य. म्हणजे नेटफ्लिक्सवर जसं गोळ्या झाडताना लोक दिसतात तसं टीव्ही. अहो आम्ही नाही कधी असं बघितलेलं. आम्ही रामकृष्ण हरीवाले लोक आहोत. पांडुरंगाचं नाव घेऊन आम्ही काम करतो. हरी मुखे म्हणा, मुख्यामध्ये हरी आहे, असले उद्योग नाही करत आम्ही. अजितदादा असं म्हणतात की या घटनेच्या संदर्भामध्ये मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोलणार आहे. दादांचं आतापर्यंत आपण सगळ्यांनी काम पाहिले, म्हणजे धडाकेबाज दादा रोखठोकपणे बोलतात. दादांनी या घटनेवरती रोखठोकपणे बोललं पाहिजे असं मला वाटतं, कारण की आता त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. माझं माणुसकीच्या आणि महाराष्ट्रातली एक नागरिक म्हणून मागणी आहे या देशाच्या गृहमंत्र्याकडे की हे सरकार बरखास्त करा. 200 आमदार आहेत त्यांचे. 200 आमदार असताना गँगवॉर चाललंय. काय चाललंय का या राज्यामध्ये. ताई मागच्याच आठवड्यात आमचे एक प्रतिनिधी एक आंदोलन कव्हर करताना खरं तर पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यांना फुरफटत नेलं. त्याचे व्हिडिओ आहेत. त्या संदर्भात अजून कुठलीही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. कारण का नियंत्रणच नाही ना पोलिसांवर. ज्या पद्धतीने जो एवढा महत्त्वाचा स्तंभ आहे म्हणजे प्रेस, 4 जे स्तंभ आहेत या देशाचे त्याच्यात प्रेस हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्यावरही दडपशाही फक्त आमच्यावर आईसवाली होत नाही, आज तुमच्यावरही होतो, तुमच्याही मालकांचं. आता मला फार काय बोलायचं नाही, समजने वाले को इशारा काफी आहे. पण प्रेसवर ज्या पद्धतीने जी घटना पुण्यात घडली त्याचे आम्ही जाहीर निषेध करतो. आमचंही सरकार असतं तरी मी जाहीर निषेध केला. जो गलत है वो गलत ही है, कुणाचंही सरकार असतो. शेवटचा प्रश्न, राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी जी आहे ती उमेदवार उभा करणार आहे का? कारण आमदारांची संख्या पण कमी आहे, त्याच्यामुळं नॉमिनेशन भरवलं होणार नाही अशी चर्चा आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली कसं असतं, महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. आता ह्यांनी येऊनच महाराष्ट्राची एवढी बदनामी केली आहे गँगवॉर सरकारने, त्याच्यामुळे दुर्दैव आहे. पण साधारणपणे महाराष्ट्रात सगळे पक्ष हे चर्चा करतात, ह्याला सेटिंग म्हणत नाही, पण चर्चा करून सुसंस्कृतपणे आपल्याकडे घोडे बाजार होऊ नये याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असतात. पण हे दुर्दैव आहे, मला कळत नाही महाराष्ट्राला कुठली दृष्ट लागली आहे की पक्ष फोडा, घरं फोडा, गँगवॉर करा, पोलीस स्टेशनमध्ये हे सगळा गुंडा राज चाललाय. हे अतिशय दुर्दैव आहे आणि कुठेतरी बदललं पाहिजे आणि थांबलं पाहिजे कुठेतरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.